अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय। पार्वती पते हर 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 महादेव हर। यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो। श्री गुरु गीता कथन करीत असताना बाणहस्त म्हणतात, हे पार्वती, एकांतवासात जो मुनी असतो त्याला खऱ्या अर्थाने सुख मिळते। ते सुख न इंद्राला न चक्रवर्ती राजाला मिळते। नेहमी तो परमात्म्यामध्ये तृप्त असतो, कारण त्याने ब्रह्मरस सेवन केलेला आहे। त्याला इतर रस नश्वर वाटतात, त्यापुढे इंद्र व इतर राजे सुद्धा दीन ठरतात। त्यांची सावली मिळावी ती गुरुमाऊली व्हावी। मग शिष्यांच्या बाबतीत वासुकी सुद्धा ते त्याला शिष्याला खेळायला देऊ शकतील। पुढे प्रसादाय म्हणजे शिव म्हणतात, जर तुम्हास यश प्राप्ती आकांक्षा पूर्ती हवे असेल तर गुरु भक्तीच करावी लागेल, कारण गुरुदैवांच्या द्वारेच परम मोक्षाची प्राप्ती होत असे। त्यासाठी तन मन धन जीवन सारेच त्याला अर्पण करावे, मग तो संतोष पावेल। या कारणाने आपणास मोक्ष प्राप्ती व चिरंजीव सुखाची प्राप्ती होईल। आनंद साम्राज्याचे धनी तुम्ही व्हाल। पुढे अथर्व शीर्ष म्हणतात, मी अद्वितीय आहे। या गुरुवाक्याचा बोध गुरुकृपा झाल्यावर मिळतो आणि मग शिष्य गुरुवाक्यानुसार रात्रंदिन त्या अभ्यासात रत राहतो। मग त्याला कुठल्या अरण्यात जावे लागत नाही। गुरुकृपेमुळे त्याची एका क्षणात समाधी लागू शकते आणि मग त्या क्षणापर्यंत असलेले त्याचे संचित सर्व पाप जळून जाते। तेव्हा पाशाय म्हणतात, हे पार्वती, तिन्ही देवांचे वस्तीस्थान म्हणजे श्री गुरु होय। म्हणून श्री गुरु सेवनाने तिन्ही देवांचे आशीर्वाद लाभतात। म्हणून गुरूंना नमस्कार करणे म्हणजे तीन कर्त्या कारक ब्रह्मा विष्णू महेशांना आपोआप नमस्कार पोचतो। पुढे भोला हर शिवंकर पार्वतीस म्हणतात, हे पार्वती, या जगाचे तिन्ही कारक करते देव म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश्वर। या तिन्ही देवांचे एकीकरण तुला पाहिजे असेल तर तुला गुरुपाशीच गेले पाहिजे, कारण स्वतः गुरु सत्वगुणी होऊन विष्णूंचे पालनाचे कार्य करतात, रजोगुणी होऊन ब्रह्मदेवाचे सृजनाचे कार्य करतात व तमोगुणी होऊन शिवशंकरांचे नियमनाचे कार्य करतात, अर्थात संहाराचे कार्य करतात। पुढे प्रेतचारिण म्हणजेच शिव माता पार्वतीस म्हणतात, हे पार्वती, सर्वज्ञाची लक्षणे म्हणजे काय ते ऐक। श्री गुरुदेवांचे दर्शन घेऊन त्यांच्या कृपा प्रसादाने सर्व प्रकारची आसक्ती सोडून एकाकी व शांत होऊन जो राहतो तो मुक्त पुरुष होय। या जगामध्ये सर्वमय आनंदमय शांत होऊन सर्वत्र विचाराने विचरण करतो, त्याला सर्वज्ञ म्हणावे। सज्जन हो, आता यावरच्या ओव्या पाहूया। तवं बोलती बाणहस्त, एकांतवासी मुख मुनी समस्त, सत्य सत्य चक्रवर्त, डुल्लत सुखानंदे तो, न सुख इंद्रासी न सम्राट चक्रवर्तीसी, जे मिळते वितरागासी डुल्लत सुखानंदे तो, जो नित्य करी पान ब्रह्मरेव रसाचे सेवन, इतर रस नश्वर त्याहुन डुल्लत सुखानंदे तो, इंद्राहुनी श्रेष्ठ ऐसा मुनी, राजा तो सान सानाहुनी, तेथ अन्य काय मनी डुल्लत सुखानंदे तो, ऐशांची मिळावी सावली व्हावी ऐसी गुरुमाऊली, अवघे सारस्वत तव पावली चरणयुगली दंडवत मम, मग आयती कामधेनु मग शिष्याशी काय न्यून्यू,
वासुके हे मम खेळणू कौतुके देसी खेळावया. तवम बोलती प्रसादाय मिळता जरी गुरुपाय. मोक्षाकांक्षा धरती पाय नित्य उपाय पाहिजे तया. यासाठी करणे गुरुभक्ती वाचा काया मने जे अर्पिती. धन जीवन कुर्वंड न करती प्राप्ती त्यासी तैसी कृपेंची. मग गुरुदेव संतोषेल परम मोक्षाची प्राप्ती होईल. नरदेह सार्थकी लागेल होईल अंतिम कल्याणाला. ऐसी कृपा गुरु करी कृपा हस्त धरून श्री गुरुची होय कैवारी वारी अघ सकळा ते. ऐशा परितया भजावे तनु मनो जीवे सांडावे. तेने आनंद साम्राज्य भोगावे म्हणती ते ज्ञानेश्वर. तवम बोलती अथर्व शीर्षाय मी आणि अद्वितीय. गुरुवाक्याचे मिळता सहाय्य बोध होय शिष्याशी. अभ्यास गुरुवाक्याना अनुसारायेन रत राही रात्रंदिन. न लागे अरण्य सेवन गुरुकृपे कारण की. गुरुकृपेने न लागे अवधी क्षणा माझी लागे समाधी. ऐसा गुरुकृपे निधी उदी कृपेची गा त्यांच्या. घेता अभ्यासे पळवून संचित पाप जाय जळून. जीव गाव पुण्यप्रद होऊन गुरु तैसा शिष्य तो. गुरु मंत्र आगमोक्त तोची करी श्री गुरु व्यक्त. जीवतेने बंधमुक्त सन्निध देव त्यांच्या. ऐसा तो जगदुद्धार अवतार दीक्षा कृपा सागर. अघटित तो माया अवतार श्री गुरुवर जगत चालक तो. पाशाय तवम बोलती गुरु ठिकाणी वस्ती. श्री गुरुवर जगत चालक तो. ब्रह्मा विष्णू महेश निश्चिती एका ठाई ते. ब्रह्मा विष्णू महेश हे तो तिन्ही देव समेश. देती त्रया आशिषास सुयशतेने मानसी. विष्णू विधी हर हे तो मम गुरुवर. जोडून याद्वय कर नमस्कार गुरु तुम्हा. उत्पत्ती स्थिती लयाची हे तो लीळा गुरूंची. बहु लोक मानती साची म्हणून नमन गुरुवर्या. आपल्या सत्वगुणांनी पालन करती त्रिभुवनी. रम्या सम रजोगुणी सृजनत्व करती ते धवा. तमोगुणी जवम गुरुवर होती ते धवा शिवशंकर. करती नियमन संवार हर हर महादेव. वंदावे चरण गुरुरायांचे कृपा प्रसादे पावन साचे. निर्दालन करावे आसक्तीचे शक्तीचे शांत भावे. एक क्षण राहावे एकाकी जागेत वसावे. स्थिर चित्र निस्पृह मन करावे जावे शांत कंठित. ऐसा जो करेल सर्वामया आनंद मिळेल. होऊनी शांत चित्त राहील सर्वज्ञ तोची एक. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की. पार्वती पते हर हर महादेव हर. यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो. सद्गुरु यशवंत बाबा महाराज की जय.